पुरुषोत्तम प्रतिष्ठान या संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या ज्युनियर केजी, सिनियर केजी आणि नर्सरी आता आम्ही सध्या चालू केलेले आहे। तिथं आपण आला तसेच भविष्यात 24-25 मध्ये ITI साठी ही बिल्डिंग आपण ITI साठी बांधलेली आहे। ITI च्या साठी आपण इथं त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या नावाप्रमाणे आपण बांधकाम वगैरे केलेलं आहे। आपली परवानगी यावर्षी मिळालेली आहे। तर त्यामध्ये आपण ITI मध्ये आपण इलेक्ट्रिशियन, वायरमन, फिटर, वेल्डर आणि आता नवीन सोलरचा आलेला आहे। सोलरचा पण आपण त्यात समावेश केलेला आहे। असे 5 हे आणि लेडीज साठी हाऊसकीपिंग आणि फॅशन डिझाइन हे आपण त्यामध्ये ट्रेड घेणार आहोत। तसेच आपण 24-25 या वर्षापासून SNDT च्या माध्यमातून SNDT विद्यापीठाच्या माध्यमातून BA, BCom, BSc या महिलांसाठी, कारण ज्या महिला आता लग्न होऊन 12 नंतर वगैरे लग्न होऊन आलेल्या असतात त्यांना मग शिक्षणासाठी बाहेर जाता येत नाही, तर त्यांच्यासाठी BA, BCom, BSc तिघं ट्रेड आपण त्या SNDT च्या माध्यमातून घेतलेले। आपलं फी वगैरे भरून झालेली आहे। 24-25 पासून ते आपल्याला मान्यता मिळणार आहे। तर ते पण आपण इथं चालू करणार आहोत। जसं आपण ज्युनियर केजी, सिनियर केजी चालू केलेली आहे CBSE माध्यमातून आपल्याला ती चालू करायची आहे आणि त्यासाठी चालू 24-25 पासून आपण 1ली ते 12वी इंग्लिश मीडियम CBSE पॅटर्न याचे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवलेला आहे। लवकरच तो आपल्याला मिळेल आणि 24-25 पासून आपण 1ली ते 12वीचे वर्ग सुद्धा आपण चालू करू। आणि ह्या पद्धतीने आपण जसं बाहेर आपल्या पाचोरा जळगावमध्ये शिक्षण मिळतं किंवा ज्या सोयी सुविधा उपलब्ध असतात त्या सोयी सुविधा उपलब्ध करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। आपण मुलांसाठी हॉस्टेल पण आपण आता बांधकाम चालू करतोय। त्यांना राहण्याची सुद्धा व्यवस्था करणार आहे। हॉस्टेल राहील आणि जेवणाची पण त्यांची व्यवस्था इथंच केली जाईल। तसेच त्यांना जे पाहिजे स्वच्छतागृह, लॅब वगैरे हे सुद्धा आपण अत्याधुनिक, जसं कॉलेज म्हणजे सिटीमधले जे कॉलेज असतात तिथं ज्या सोयी सुविधा उपलब्ध असतात त्याच सोयी सुविधा आपण खेड्यामध्ये उपलब्ध करून देत आहोत। आणि खेड्यातले मुलं ITIचे बाहेर भडगाव, पाचोरा, जामनेर, भडगाव, जामनेर जायचे आणि तिथं त्यांचा राहण्याचा वगैरे खर्च वाढत होता। इथलच्या परिसरातील मुलं त्यांच्या घरून सुद्धा कॉलेजला येऊन ते कॉलेज करू शकतात। हा एक त्या खेड्यातल्या मुलांसाठी आपण हा विचार केलेला आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला परवानगी मिळाली की शासनामार्फतच आपलं मुलांचा आपल्याला नंबर मिळेल आणि त्या माध्यमातून मुलं आपले शासन भरती करेल। इतकं मी संस्थेच्या बद्दल मी एवढं बोलतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।